एक प्रकार घडलाय। तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या शिक्षकाने कपडे बदलतानाचा चोरून व्हिडिओ काढलाय, नंतर तिला वारंवार धमकावत तिच्यावर अत्याचार झालाय। याच तरुणीचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो तयार करून तिला धमकावत तिच्यावर अत्याचार झालाय। या प्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि शिक्षकासह तीन तरुणांवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तीन आरोपी आहेत, एक विनय संघर्ष बालक आहे आणि तिघांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येत आहे। यात विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली असून त्यात सायबर पासून ते सायबर फॉरेन्सिक टीम, सायबर टीम, त्याच पद्धतीने महिला अधिकारी यांचा समावेश असेल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करणार आहे आणि याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई या ठिकाणी केली जात आहे। निलेश घायवळला पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट कसा मिळाला या संदर्भात तपास केला जातोय। या तपासादरम्यान निलेशने 2 आधार कार्ड काढल्याचं समोर आलंय। एक आधार कार्ड कोथरूडचं तर दुसरं आधार कार्ड अहिल्यानगरच्या पत्त्यावर काढण्यात आलंय। 2 आधार कार्ड काढताना पत्ता बदल करण्यासाठी निलेशने अर्ज केल्याचं समोर आलं। हिमाचलच्या सिरमौरमध्ये शहीद जवानाच्या बहिणीचं कन्यादान त्याच्या सैन्यातल्या मित्रांनी केलं।